वैधानिक संबंध याचा अर्थ जे कायदे संसदेला निर्माण करण्याचा अधिकार आहे आणि त्याचप्रमाणे जे कायदे राज्यांना निर्माण करण्याचा अधिकार आहे. युनियन लिस्ट, कॉन्करंट लिस्ट अँड स्टेट लिस्ट, संघ सूची, समावर्ती सूची आणि राज्य सूची अशा ज्या संकल्पना आपण विवेचन केल्या त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की संसदेचे कायदे करण्याचे अधिकार हे सार्वभौम आहे, कारण संसद ही सगळ्यात पॉवरफुल बॉडी आहे आपल्या संविधानानुसार. संसदेला एवढे पॉवर देण्याचं एकमात्र कारण असं आहे की भारत देश हा एकसंघ राहणे, म्हणून युनियन म्हणजे केंद्र सरकार हे, सेंट्रल गव्हर्नमेंट हे जास्त प्रभावशाली असलं पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट जर प्रभावशाली नसेल तर देश एकसंघ एकत्रित राहण्याला काही बाधा निर्माण होऊ शकते. आणि म्हणून या संसदेला आपण संविधानामध्ये सगळ्यात जास्त अधिकार कायदे निर्माण करण्याचे दिलेले आहे. कॉन्करंट लिस्ट आणि संघ सूची या दोन्हीमध्ये, युनियन लिस्ट या दोन्हीमध्ये आपल्याला असं दिसेल की संसद ही प्रबल आहे. मग राहिले जे विषय राज्याच्या अखत्यारीतले आहे, उदाहरणार्थ पोलीस हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, कृषी हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, आरक्षण हे राज्याच्या अखत्यारीत होतं, पण ते आरक्षण 102 व्या घटना दुरुस्तीने राज्य करणार नाही आणि केंद्र सरकार करेल असा जो घटना दुरुस्तीचा क्रम झालेला आहे त्याच्यावरून ते निघून गेलेला आहे. परत त्या घटना दुरुस्तीमध्ये अजून एक दुरुस्ती करून त्याच्यामध्ये काही नामधारी सुधारणा करून काही बाबतीत आरक्षणाच्या काही बाबतीत म्हणजे आरक्षणाचंही फर्दर कॅटेगरायझेशन, त्याची विभागणी करून काही बाबतीत राज्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहे. हा सगळा खेळ आपण जेव्हा बघतो केंद्र आणि राज्यांमधला, हा खेळ बहुतेक अशा ठिकाणी आलेला आहे जिथे केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकार स्थापन झालेली आपल्याला दिसतात. केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार जर राज्यामध्ये असेल तर आपल्याला हे संबंध दृढ झालेले दिसतात, कारण राज्य ऑब्जेक्शन घेतच नाही, कारण राज्य असा कुठला कायदा पारित करतच नाही जो कायदा केंद्राने संसदेमध्ये केलेल्या कायद्याची तफावत ठेवेल. हे कायदे जिथे तफावत दिसून येते असे कायदे अशा राज्यांमध्ये होतात ज्या राज्यांमध्ये केंद्रात स्थापन झालेल्या पक्षा व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांचं सरकार कार्यान्वित आहे. आणि अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की ही समानता ठेवण्यासाठी संविधान काय करतं. संविधानाने अधिकार समतुल्य असे दिलेले आहे आणि म्हणून राज्य सूचीमध्ये कायदे करण्याचे जे वैधानिक अधिकार राज्याच्या विधिमंडळांना आहेत त्या अधिकारावर संसदेची गदा येणार नाही. आपण जेव्हा पुढे प्रशासकीय संबंध बघू तेव्हा प्रशासकीय गदा येऊ शकते. राज्याच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्सवर संसदेच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्सचा ताबा पूर्णपणे ठेवण्यात आलेला आहे, परंतु विधिमंडळीय आणि वैधानिक अधिकारांवर राज्याच्या ही गदा ठेवण्यात आलेली नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने अनुच्छेद 250 आणि अनुच्छेद 251 हे दोन्हीही महत्वाचे आहे. अनुच्छेद 250 तुलनेने आपल्याला आणीबाणीच्या प्रसंगाची जाणीव करून देतो की जिथे सगळे राज्याचे अधिकार सस्पेंड होतात आणि केंद्राला सर्व अधिकार प्राप्त होतात. 251 असं स्पष्टपणे सांगतो की संसदेने केलेले कायदे हे राज्याने केलेल्या कायद्याशी तफावत जाणवत असतील, तफावत दिसून येत असेल दोन कायद्यांमध्ये, तर त्यामध्ये राज्यांनी केलेला कायदा त्या राज्यापुरता अंमलात राहून संसदेने त्याबाबत केलेले कायदे हे अविभावी ठरतील, म्हणजे त्यांचा प्रभाव होणार नाही. आता यामध्ये एक दुसऱ्यावर कुरघोडी होण्याचं जे राजकारण आहे ते होऊ शकतं. या बाबतीत एक दोन उदाहरणं आपल्या समोर विवेचन करणं महत्वाचं आहे की तामिळनाडू आणि तामिळनाडू नंतर असा काहीसा बाणा घेतलेलं दुसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल, आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे काही स्टेटमेंट्स आहे ते आपण बघूया. की तामिळनाडूने असं सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे आमचे संविधानात प्रदान केलेले वैधानिक अधिकार जर
केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाच्या काही तुम्हाला तरतुदी बहाल केलेल्या आहेत संविधानात, त्याचा वापर करून त्याच्यावर गदा आणत असाल तर आम्ही आपला स्वतंत्र विचार करून स्वतंत्र राज्य किंवा हे राज्य तुमच्या युनियन मध्ये राहू नये अशा प्रकारची हाकाटी पिटू शकतो, लोकांची जनजागृती त्यावर करू शकतो. आणि अशी जेव्हा आरोळी तामिळनाडूने ठोकली तेव्हा आपल्याला दिसतं की केंद्र एक अर्धा पाऊल मागे सरकलं. अशाच प्रकारचा प्रकार हा पश्चिम बंगालमध्ये दिसून येतो, ज्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपासी यंत्रणा आणि केंद्रीय कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांनी त्यांच्या मनमानी कारभाराने उच्छाद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा अशा प्रकारचं विधान केलेलं आढळतं. आणि सीबीआयला महाराष्ट्रामध्ये जर तपास करायचा असेल तर राज्य शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे, असं जे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विशेष सत्र बोलवून एक ठराव पास करून घेण्यात आला, ज्याला राज्य स्तरावर वैधानिक दृष्टीनं कायद्याचं स्वरूप देण्यात आलं. त्या बाबतीतही स्टेटमेंट करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आमच्या ज्या काही लोकाभिमुख यंत्रणा आणि संविधानिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर गदा येईल अशा प्रकारचे कायदे तुम्ही संसदेने करून आमच्यावर लादले जाऊ नये, अन्यथा याच्यामध्ये अराजक माजेल आणि मग आम्हाला सुद्धा तामिळनाडू किंवा पश्चिम बंगाल सारखा विचार करावा लागेल. ह्या ज्या गोष्टी या पक्षीय राजकारणातले अंतर्वाद किंवा मतभेद सोडून आपण त्याच्या पलीकडे याचा विचार करूया की हे का असं होतंय. तर केंद्रामध्ये जे सरकार आहे, केंद्रातलं सरकार ज्यावेळी आपली एकाधिकारशाही वृत्ती पुढे नेण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र या संविधानामध्ये त्याला आळा घातलेला आपल्याला दिसतो. आणि संविधान करताना जेव्हा युनियन पॉवरफुल केली, केंद्र हे जास्त सशक्त केलं, त्याच वेळी राज्य कमजोर राहू नये याचाही पुरेसा विचार घटनाकारांनी केलेला आहे. जर राज्य पुरेशी सक्षम नसतील वैधानिक दृष्ट्या तर केंद्राने केलेल्या प्रत्येक राज्याचा केंद्राने केलेल्या कायद्याचा प्रत्येक कायद्याचा वरवंटा राज्याच्या वैधानिक अधिकारावर फिरवला जाईल आणि लोकशाहीचा तो एक प्रकारे मृत्यू असेल, असं जे घटनाकारांच्या लक्षात आलेलं होतं. जगातल्या सगळ्या घटनांचा आणि जगातल्या सगळ्या प्रसंगांचा विचार करून त्यावेळी त्यांनी अनुच्छेद 251, 252 या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की राज्याचे जे अधिकार आहेत त्या वैधानिक अधिकारावर संसदेची गदा येणार नाही, अशा प्रकारे संसदेने वागलं पाहिजे. आता प्रश्नाचा नाही संसद अशाप्रमाणे वागत, काय करून घ्यायचं ते करून घ्या. यालाच आपण कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणतो. आणि जसं आपण मागे एक वाक्य उच्चारलं होतं, तुम्हाला आठवत असेल की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इव्हन द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. घटनेपेक्षा घटनेतली नीतिमत्ता जास्त महत्वाची आहे. नीतिमत्ता काय सांगते, हा देश आपल्याला एक संघ ठेवायचा आहे आणि नुसतं एक संघ ठेवायचा नाही तर इथे संविधानिक लोकशाही वृद्धिंगत कशी होईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि ही जी नैतिक मूल्यांची कास आहे जी या अनुच्छेदामध्ये स्पष्टपणे सांगितलेली नाही पण अधोरेखित होते, कारण शेवटी हा समाज, हा भारत देश एकसंघ राहणं आवश्यक आहे. वैविध्यतेने नटलेला अनेक धर्म, जात, संप्रदाय, पंथ मध्ये विभागलेला हा देश एकसंघ राहायचा असेल तर त्यावेळी आपल्याला हे अनुच्छेद फार महत्वाचे असतात. अनुच्छेद 251 चं वाचन आपण केलेलं आहे. काल आपण 251 वरती विवेचन सुद्धा केलं, अविभावी कसा ठरेल त्या पद्धतीचं. आज आपण अनुच्छेद 252 पासून सुरुवात करूया. 252 असं म्हणतो की 2 किंवा अधिक राज्याकरिता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानांचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार. एकाहून जास्त राज्य त्यांच्यामध्ये काही तिढा असेल, जसं कर्नाटका बरोबर सीमा वाद चालू आहे, आंध्रा बरोबर पाण्याच्या करारावरून वाद चालू आहे, तेलंगणा बरोबर काही वाद चालू आहे, अशा वेळी एक पंच म्हणून दोन्ही राज्य जर केंद्र सरकारकडे जात असतील आणि केंद्र सरकारला सांगत असतील की तुम्ही या ठिकाणी आम्हाला संसदेने हस्तक्षेप करून कायदे करून द्यावेत, तर अशा वेळी केंद्र सरकार दोन राज्याला उपयुक्त
असे कायदे निर्माण करू शकते. परत हा नैतिकतेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता समजा या दोन राज्यापैकी एका राज्यामध्ये केंद्रात असलेल्या सत्तेची सत्ता आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्यापेक्षा वेगळ्या पक्षांची सत्ता आहे, तर तिथे सुद्धा तफावत, दगलबाजी हे प्रकार होतात. मानवी स्वभाव आहे, त्याला उत्तर नाही. प्रत्येकाला आपला पक्ष कसा मजबूत करावा, पक्षाने जास्तीत जास्त सत्ता कशी आपल्याकडे ठेवावी आणि त्या सत्ता बरहुकूम कशी जास्त अर्थसंपदा ओरबाडून काढावी, हे जे अहमही का हल्ली राजकारणामध्ये चाललेले आपल्याला दिसते, त्या राजकारणाच्या अहमहिकेला आळा घालणार हे अनुच्छेद असं म्हणतं की जर 2 किंवा अधिक राज्याच्या विधानमंडळांना अनुच्छेद 249 व 250 मध्ये तरतूद केली आहे, त्याखेरीज 250 मध्ये जी तरतूद आहे ती आणीबाणीची तरतूद आहे आणि 249 मध्ये केंद्राला जे अधिकार आहे, राज्याला जे अधिकार आहे, सूची विषय वाईज हे डिव्हाइड करून दिलेले आहे. त्या दोन्ही मध्ये जे काही असेल त्या व्यतिरिक्त ज्यांच्या बाबत संसदेला राज्याकरता कायदे करण्याचे अधिकार नाही, अशा बाबीपैकी कोणत्याही बाबींचे अशा राज्यांमध्ये संसदेने कायद्याद्वारे विनिमय करणे इष्ट आहे असे दिसून आले असेल तर संसदेलाही ते पटलं पाहिजे. ही दोन राज्य आपल्याकडे त्यांच्या अंतर्गत भांडण्यासाठी कायदा करून त्याचा निपटारा करावा यासाठी आलेले आहेत, पण यावर खरंच संसदेला लक्ष देणं किंवा त्यानुसार कायदा करणं आवश्यक आहे का, ही आवश्यकता संसद जोखून बघेल, त्याचा विचार करेल. असे दिसून आले असेल तर आणि त्या राज्यांच्या विधिमंडळाच्या सर्व सभागृहांनी त्या आशयाचे ठराव पारित केले तर तदनुसार त्या बाबीचे विनिमय करण्याकरता संसदेने अधिनियम पारित करणे हे विधिसम्मत होईल. हे कायद्याला धरून असेल, संविधानाला धरून असेल. दोन्ही राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये अशा प्रकारचा कायदा, अशा प्रकारचे ठराव जर संमत झाले असतील आणि असे संमत झालेले ठराव जर संसदेकडे गेले तर संसद त्याच्यावर विचार करेल की खरंच आपण याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा की नाही करायचा. आणि संसदेने जर ठरवलं की हो, आपण याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो, जनकल्याणार्थ तो आवश्यक आहे, दोन राज्यातल्या संबंधांना टिकून ठेवण्यासाठी तो आवश्यक आहे, कारण या ठिकाणी जसं केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध अबाधित ठेवायचे आहे, त्याचप्रमाणे राज्यांमधलेही संबंध या ठिकाणी अधिकृतरित्या अधोरेखित होतात की तेही समान ठेवण्याचे किंवा त्याबद्दल एक सामायिक न्यायिक भूमिका घेण्याची जी योजना आहे ती संसदेकडे तिची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आणि याप्रमाणे पारित केलेला कोणताही कायदा अशा राज्यांना आणि जे राज्य त्यांच्या विधानमंडळाच्या सभागृहाने किंवा 2 सभागृह असतील तेथे त्यापैकी प्रत्येक सभागृहाने तदनंतर त्या संबंधात पारित केलेल्या ठरावाद्वारे तो कायदा अंगीकृत होईल अशा अन्य कोणत्याही राज्यास लागू होईल. उदाहरणार्थ कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सीमावाद संपवण्यासाठी संसदेने हस्तक्षेप करून एक कायदा निर्माण केला. एक उदाहरण घेऊ आणि त्या कायद्याचा मसुदा, त्या कायद्याचा आढावा घेऊन दुसऱ्या कुठल्याही राज्याने, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, ओडिसा असेल, ही निकटवर्ती राज्य जी आहेत, एक दुसऱ्याला सीमा लागून असलेली राज्य जी आहेत, आंध्र, तेलंगणाची असेल, त्या राज्याने असा विचार केला की हा कायदा जो 2 राज्यांमध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण झाल्यानंतर उपयोगी येऊ शकतो, त्या कायद्याचा आपणही अंमल करावा असं जर त्या राज्यांना वाटलं, म्हणजे मॉडेल कर्नाटक महाराष्ट्राचं उद्या आसाम ओडिसाला किंवा अरुणाचल पश्चिम बंगालला, आंध्र आणि तेलंगणाला योग्य वाटलं तर ते मॉडेल, अशा संसदीय कायद्याचं मॉडेल आपण अंगीकृत करावं, अशा प्रकारचा ठराव संबंधित राज्य त्यांच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पारित करून त्याप्रमाणे तो कायदा अंगीकृत करू शकतात. अर्थात त्याला पार्लमेंटची, संसदेची परवानगी लागेल. संसदेने परवानगी दिल्यानंतर तो त्यांना कायदा अंगीकृत करता येईल. हा झाला समभाग 1 अनुच्छेद 252चा. समभाग 2 असं म्हणतो की संसदेने याप्रमाणे पारित केलेला कोणताही अधिनियम तशाच पद्धतीने पारित केलेल्या किंवा अंगीकृत केलेल्या संसदीय अधिनियमाद्वारे निरसित करता येईल किंवा त्यात सुधारणा करता येईल, मात्र ज्याला तो लागू आहे अशा कोणत्याही राज्याच्या बाबतीत त्या राज्याच्या विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे त्या सुधारणा करता येणार नाही.
किंवा निरसित करता येणार नाही. एकदा जर संसदेचा कायदा राज्यांनी अंतर्गत कलहासाठी अंगीकृत केला असेल तर अशा प्रकारच्या कायद्यामध्ये काही सुधारणा किंवा अशा प्रकारचा कायदा जर रद्द करायचा झाला तर ते अधिकार राज्याच्या विधानमंडळाला नाहीत, ते अधिकार परत संसदेलाच आहे, संसद करेल. परंतु हे अधिकार वापरत असताना संसद राज्याच्या विधिमंडळाकडून अशा प्रकारच्या ठरावाची संमती, अशा प्रकारचे विनंती ही स्वीकारेल. राज्याचा असा अहवाल असेल दोन्ही सभागृहामध्ये पारित केलेल्या बहुमताने ठरावानुसार, तर संसद अशा प्रकारे त्या कायद्यामध्ये काही बदल घडवून आणू शकेल किंवा तो कायदा निरसित करू शकेल, निष्प्रभावी करू शकेल, रद्द करू शकेल. अशा रीतीने 252 हे संसदेला दिलेल्या अधिकाराचं पुढचं एक्सटेन्शन दोन राज्यातील कलह मिटवण्यासाठी संविधानामध्ये दिलेलं प्रावधान आहे. अनुच्छेद 253 असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान, हेही महत्वाचं आहे. जसं दोन राज्यांमधला कलह संपवण्यासाठी किंवा दोन राज्यांच्या प्रशासकीय बाबी समान करून त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी किंवा जे प्रॉब्लेम निर्माण होत असतील ते प्रॉब्लेम निर्माण होऊ नये त्यासाठी जसे संसदेला अधिकार आहे तसेच संसदेला आंतरराष्ट्रीय स्तरावर काही गोष्टी निभावून नेण्यासाठी जे कायदे करण्याचे अधिकार ज्या विषयांनुसार त्यांना संघ सूचीमधून प्राप्त झालेले आहेत त्यावर संसद अशा प्रकारचे कायदे करू शकते. या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काहीही असले तरी, म्हणजे हे प्रकरण कुठलं? प्रकरण 11, राज्य व केंद्र यातील संबंध याचं नाव आहे. या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काही असले तरी, म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण 253 पर्यंत जेवढे अनुच्छेद बघितले त्याच्यामध्ये काही असले तरी संसदेला अन्य कोणत्याही देशाशी किंवा देशांशी अन्य कोणत्याही देशाशी किंवा देशांशी एक किंवा अनेक देश कोणताही तह, करार किंवा संकेत अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत, अधिसभा किंवा अन्य निकायात झालेला कोणताही निर्णय कार्यान्वित करण्यास भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता कोणताही कायदा करण्याचा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय करारांची करण्याकरिता संसदेला भारताबाहेरचं दुसरा एखादा देश किंवा अनेक देश यांच्या बरोबर तह, करार, संकेत, कॉन्ट्रॅक्ट आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जर काही ठराव पास केले असतील तर ते ठराव भारतभरातल्या सर्व राज्यांना लागू करण्यासाठी संसदेमध्ये कायदा पारित करून घेण्याचा अधिकार आहे. पेट्रोलच्या किमती, गॅट बरोबर झालेले काही व्यवहार, युनोच्या काही डायरेक्शन्स, जसं आपण कुलभूषण जाधवच्या प्रकरणात बघितलं की आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन ज्या कोर्टाची आहे त्या आंतरराष्ट्रीय त्याला आपण परिषद किंवा आंतरराष्ट्रीय अधिसंघ ज्याला आपण संबोधू, युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र संघ आहे, अशा प्रकारचे जे अधिसंघ आहे जे मान्यता प्राप्त अधिसंघ आहे आणि आपण अशा अधिसंघाचे मेंबर आहोत. जसे युनोचे आपण मेंबर आहोत. आंतरराष्ट्रीय करार ज्या पद्धतीने केले जातात ते करार आपल्या देशामध्ये लागू करण्यासाठी आपल्याला संसदेला कायदा करण्याचा जो अधिकार दिला पाहिजे तो संविधानाने 253 अनुच्छेदानुसार दिलेला आहे. आता समजा असा एखादा आंतरराष्ट्रीय करार इस्रायल बरोबर काहीतरी करार झाला किंवा आता रशिया बरोबर युद्ध सामुग्री खरेदीचे जे काही करार झाले, आपले पंतप्रधान मोदी साहेब आणि पुतीन साहेब यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी झाल्या वगैरे, त्या संबंधाने एखाद्या राज्यासाठी विशेषत्वाने कायदा निर्माण करायचा. करार कुठला? करार आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांमधला, आणि त्यासाठी एखादा राज्यासाठी राज्याला उद्देशून एखादा ठराव निर्माण करायचा असेल किंवा कायदा निर्माण करायचा असेल तर तेही अधिकार संसदेला आहे. उदाहरणार्थ आपण रशियाकडून मागवलेली युद्ध सामुग्री हे कुठल्या
एरियामध्ये स्थापन करावी आणि तसं मिलिटरी कॅन्टोन्मेंट एरिया कुठल्या राज्यात उपलब्ध आहे? समजा ते महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये उपलब्ध आहे किंवा नाशिकच्या ओझरमध्ये आपल्या ज्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. काही एरोनॉटिकल पॉइंट्स आहे देशामध्ये निर्धारित केलेले, ज्याच्यावर ऑलरेडी संसदेने कायदा करून काही भूखंड तिथला प्रतिपादित केलेला आहे. अशा प्रतिपादित केलेल्या भूखंडाला जर कमी पडत असेल तर जास्त भूखंड प्रतिपादित केला जाऊ शकतो किंवा अशा यंत्रसामुग्रीच्या आस्थापना त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला अजून काही वेगळे तिथं नियम आणि कायदे करायला लागत असतील, रस्ते निर्माण करायला लागत असतील, काही अजून सोयी सुविधा आहे त्या निर्माण करायला लागत असतील, तर त्यासाठी ते राज्य असं म्हणू शकणार नाही की तुम्ही हे इथे असं करू नका, कारण हे देशहितासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय कराराला मान्यता देऊन त्यांचं आपण जे अंगीकृत केलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला हे कायदे करणं आवश्यक आहे. आणि म्हणून 253 या दृष्टीनं एक महत्वाचा अनुच्छेद ठरतं की ज्या अनुच्छेदामध्ये आपल्याला अशा रीतीनं राज्य आणि केंद्र याच्यामधील जे संबंध आहे, विशेषतः वैधानिक संबंध याबद्दल आपण बोलतो आहे, त्या वैधानिक संबंधाबद्दलचं हे भाग आहे. पुढे अनुच्छेद 254 ज्याच्यामध्ये संसदेने केलेले कायदे आणि राज्याच्या विधानमंडळाने केलेले कायदे यामधील विसंगती शक्य आहे, होऊ शकते. कधी शब्दाचे अर्थ, शब्दाचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. तर हे आज आपण जे एवढं बघितलं आहे, उद्या आपण विसंगतीबद्दल भाष्य करूया. पण तत्पूर्वी आजच्या या पुष्पामधला जो काही कालावधी आपल्याला शिल्लक आहे, एक प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या भाग 11 मधील राज्य व केंद्र यांच्या संबंधाबाबत भाष्य करणं आवश्यक आहे. म्हणून मी पहिला तो प्रश्न सांगतो की प्रश्नकर्त्यांनी असा प्रश्न विचारला. सर्वप्रथम मी त्याचं कौतुक करतो. कौतुक का करतो हे तुम्हाला ते प्रश्न बघितल्यावर लक्षात येईल. त्यांनी असं सांगितलं की हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 2016 साली 2 पॉलिटिकल सायंटिस्ट होते, एक स्टीवन लेविट्स्की आणि दुसरा डॅनियल झिब्लॅट. डॅनियल झिब्लॅट आणि स्टीवन लेविट्स्की या 2 पॉलिटिकल सायंटिस्टनी अशी एक थेअरी मांडली आणि त्याचं नाव होतं हाऊ डेमोक्रेसी डाय, लोकशाही कशी मरते किंवा लोकशाही कशी संपते. हे अमेरिकेमध्ये हार्वर्ड विद्यापीठातल्या 2 राजकीय संशोधकांना, पॉलिटिकल सायंटिस्टला वाटण्याचा कालखंड होता ट्रम्प साहेबांचा. आणि ट्रम्प साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये जे शासन प्रशासन योजलेलं होतं त्यानुसार त्यांना ही भीती वाटली आणि हे प्रबंध लिहिला गेल्यानंतर त्याचं पुस्तकात रूपांतर झालं. आणि एडमंड बर्गचा अभ्यास असं सांगतो याच्यावर की हे होत असताना राज्य आणि केंद्र यांच्यातले जे संबंध आहे किंवा त्या संबंधाच्या बाबतीत घटनेमध्ये जे झुकतं माप अधिकारांचा संसदेला दिली तर त्याचा फायदा केंद्रीय शासन उचलून असा प्रकार भारतात केला जाऊ शकतो का? वाव, फार सुंदर प्रश्न विचारला. म्हणजे तो प्रश्नकर्ता विद्यार्थी एवढी जाणीव ठेवतो, तो या ठिकाणी इतका अभ्यास करतो आणि ह्या पुस्तकाची आणि ह्याची डेमोक्रेसी हाऊ डेमोक्रेसी कॅन डाय हार्वर्ड विद्यापीठात भारत हा, असं मी म्हणेल, हा प्रश्न ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तरुण पिढी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा विचार करून भारतीय परिप्रेक्षामध्ये जेव्हा संविधानाच्या पारायणामध्ये असा प्रश्न विचारावा त्यांना वाटतो आणि तोही यथोचित म्हणजे योग्य वेळी, जिथे भाग 11 केंद्र आणि शासन याच्यातील वैधानिक प्रशासकीय संबंधांबद्दल आपण भाष्य करतो आहे अशा वेळी. तर या प्रश्नकर्त्याचं कौतुक मी का केलं हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण थोडंसं या प्रश्नाच्या अंतरंगात शिरूया की त्यांना हे अशा प्रकारचं संशोधन का करावं असं वाटलं. एडमंड बर्ग हा बेसिकली पत्रकार आहे, ज्यांनी ही थेअरी डॅनियल झिब्लॅट आणि स्टीवन लेविट्स्की यांनी मांडलेली ही थेअरी पुढे घेऊन त्याच्यावर रकानेचे रकाने लिहायला सुरुवात केली
आणि हे रकाने लिहित असताना अमेरिकेचं वॉशिंग्टन पोस्ट नावाचं प्रख्यात वृत्तपत्र, जे जगभर वाचलं जातं, केवळ अमेरिकेत नाही, तर वॉशिंग्टन पोस्टची ख्याती अशी आहे की जगभर हे वर्तमानपत्र वाचलं जातं. त्या वर्तमानपत्रामध्ये डेमोक्रेसी डाईज इन डार्कनेस, लोकशाही अंधारात मरते रे, अशा प्रकारचं एक घोषवाक्य त्या वर्तमानपत्राने या अनुलक्षाने द्यायला सुरुवात केली. हा काळ साधारण 2017, 2018, 2016 मध्ये संशोधन झालं आणि 2017-18 मध्ये अशा प्रकारे याच्यावरती प्रतिक्रिया उमटल्या. सगळ्या समाजामध्ये, सगळ्या बुद्धिजीवी वर्गांच्या मनामध्ये या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्या प्रतिक्रियेचं प्रतिबिंब आपल्याला वॉशिंग्टन पोस्टच्या या मथळ्यामध्ये दिसून येतं की डेमोक्रेसी डाईज इन डार्कनेस. त्या अनुषंगाने हा डार्कनेस शब्द आपण लक्षात घेऊन ठेवायचा आहे. डार्कनेस म्हणजे काय? लोकांना अंधारात ठेवणे. लोकांना जी माहिती ज्या पद्धतीने जशा रीतीने खरेपणाने दिली पाहिजे, ज्या पद्धतीने जशा रीतीने खरेपणाने दिली पाहिजे, ती देण्यामध्ये चालढकल होत असेल, निष्काळजीपणा होत असेल किंवा जाणून बुजून कुचराई होत असेल, तर अशा वेळी तो ज्ञानाचा नाही अज्ञानाचा भाग होईल आणि दुरितांचे तिमीर जावो असं जे ज्ञानेश्वर म्हणतात, ते तिमीर जे आहे, तो अंधार जो आहे, तिमीर म्हणजे अंधार, तो अंधार जो आहे, तो अंधार सर्वत्र अज्ञानाचा असतो. आणि म्हणून हे घोषवाक्य लिहिलं वॉशिंग्टन पोस्टनी की डेमोक्रेसी डाईज इन डार्कनेस. तुम्हाला अज्ञानात ठेवून, तुमच्या भावनेशी खेळ करून, तुम्हाला खोटी आश्वासनं देऊन, विकासाच्या पोकळ वल्गना करून 5% लोकांचा विकास दाखवून तो जणू 95% लोकांचा झालेला आहे असं भासवून हा 95% अंधार निर्माण केला जातो. त्या अंधाराचं उदाहरण अंधभक्त म्हणता येईल किंवा अजून लोक म्हणता येईल की जे आपलं बुद्धी प्रामाण्य न वापरता शब्द प्रामाण्याकडे आणि त्या शब्द प्रामाण्याला बिंबवणारी मीडिया त्याच्याकडे आकृष्ट होऊन विचार करत असेल आपल्या अस्तित्वाचा, तर अशा लोकांना सुद्धा हा अंधार समजून घेणं महत्वाचं आहे. डेमोक्रेसी डाईज इन डार्कनेस. आता आपण या संबंधाकडे येऊन याचा विचार करूया की प्रश्नकर्त्याला असं का वाटतं की हाऊ डेमोक्रेसी डाय. आणि हाऊ डेमोक्रेसी डाय म्हणताना त्यांनी अमेरिकेचं मॉडेल आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, जिथे लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी याचे संदर्भ आपल्या लक्षात येतात. हे संदर्भ ब्रिटन मधले अमेरिकेमध्ये थोडे अजून जास्त डेव्हलप आणि प्रगत पद्धतीने अंमलात आलेले आहे. अमेरिकन लोक ही जगातल्या कुठल्याही इतर लोकांपेक्षा जास्त सुज्ञ, डोळस आणि प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून सत्यशोधक दृष्टीने प्रत्येक कायद्याकडे, संविधानाच्या प्रोव्हिजनकडे, साध्या लेखाकडे, साध्या एखाद्या नेत्याच्या भाषणाकडे बघणारे लोक आहेत. त्या दृष्टीनं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की एक्झिक्युटिव्ह म्हणजे ह्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहे हाऊ डेमोक्रेसी डाय, त्याच्यामधले सिद्धांत जे आहे की एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, ही कार्यकारी मंडळ अचानकपणे इतके प्रभावशाली होतात की त्या प्रभावाखाली कायदे मंडळ आणि न्यायपालिका या दोघांनाही चिरडलं जातं. आणि आपण भारतामध्ये पारित होणारे कायदे बघितले, मग तो मराठ्यांच्या रिझर्वेशनचा कायदा असो, ओबीसीच्या रिझर्वेशन बाबतीतले कायदे असो, त्या अनुषंगाने इम्पेरियल डाट्याचा प्रश्न असो, त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे असो, किंवा मग आपण असं म्हणूया की 1985 साली म्हणजे आजच मोदी सरकाराची सुरुवात झालेली असं नाही, तर कार्यकारी मंडळ हाऊ एक्झिक्युटिव्ह बिकेम पॉवरफुल दॅन लेजिस्लेचर, की लेजिस्लेचर मध्ये ज्या जनतेचं मत प्रतिबिंबित झालं पाहिजे असे जनप्रतिनिधी, खासदार आणि आमदार हे जर संसदेमध्ये आणि राज्याच्या विधानसभामध्ये तोंड उघडायला सक्षम ठेवले गेले नसतील आणि त्यांनी उघडलेलं तोंड हे जर पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असेल, तर त्याचं सभासत्वच रद्द होणार असेल. ही जी 10वी अनुसूची
52वी घटना दुरुस्ती 1985 ला आली, त्याचा या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे की त्या बरहुकूम लेजिस्लेचर, कायदे मंडळी हे कुठंतरी एक्झिक्युटिव्हच्या दडपणाखाली आलेली आहेत. उदाहरण, एक्झिक्युटिव्ह इज मोर पॉवरफुल दॅन लेजिस्लेचर. तर ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहे, सीबीआय आहे, ईडी आहे, NIA आहे, IB चे विंग्स आहेत वेगवेगळे, जे एक गुप्त वार्ता संकलनाचं काम करतात आणि विश्वासार्ह असा डाटा देतात असं सगळे जण मानतात किंवा मानलं पाहिजे असा प्रघात आहे. परंतु ते तसं होतं का, त्यावरही संशोधन झालं पाहिजे. अशा यंत्रणांचा वापर करून एक क्लिप मी परवा वाचत होतो, तर ते भाष्यकार असं म्हणाले की आता राज्यकर्त्यांना, केंद्रामध्ये सत्ताधारी राज्यकर्त्यांना कसल्याही प्रकारच्या कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही, कारण त्यांचे कार्यकर्ते आता ईडी, CBI, DRI सारख्या, NIA सारख्या संस्था हे त्यांचे कार्यकर्ते झालेले आहेत. म्हणजे आता इथं काय होतं की जर तुम्ही आमच्या विरुद्ध भूमिका घ्याल, आम्ही संसदेत पारित केलेले कायदे त्याच्या विरुद्ध जर तुम्ही भूमिका घ्याल, तर मग आम्ही तुम्हाला एक्झिक्युटिव्ह पॉवरचा वापर करून चिरडून टाकू. म्हणजे हे सायंटिस्ट हाऊ डेमोक्रेसी डाय जे लिहितात, एडमंड बर्ग जे पत्रकारितेतून मांडतो, त्याचा अर्थ असा आहे की केंद्रीय सत्ता ही हवी होण्यासाठी राज्य आणि केंद्रातले जे काही संविधानात दिलेले संबंध आहे ते सोयीस्करपणे पाळून त्यामध्ये त्यांना असलेल्या अधिकाराचा अतिरेकी वापर करून नैतिक मूल्य पायदळी तुडवून जर अशा प्रकारे काही प्रथा रूढ करत असतील तर निश्चितपणे डेमोक्रेसी डाय. आणि मग राहिली न्यायपालिका. त्यांचा दुसरा सिद्धांत असा आहे, पहिला सिद्धांत हा की एक्झिक्युटिव्ह बिकम्स पॉवरफुल दॅन लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी. देन व्हॉट रोल द ज्युडिशियरी हॅज टू परफॉर्म. ज्युडिशियरी मध्ये मागच्या साधारण 4.5 वर्षातला कालावधी बघितला, या 4.5 वर्षात झालेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बघितले, अगदी नावानिशी त्यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. त्यानंतर 4 सुप्रीम कोर्टाचे जज येऊन लोकांसमोर टाहो फोडतात की सगळी न्यायव्यवस्था ही एक्झिक्युटिव्हच्या दडपणाखाली गेलेली आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळं ताब्यात केलं आहे, आम्हाला काहीही करण्याचं स्वातंत्र्य ठेवलेलं नाही. त्यानंतर गोगोई सारखे जे ह्या चौघात होते ते सरन्यायाधीश केले जातात. एका स्त्रीचा विनयभंगाचा खटला चालवला जातो, ते स्वतःच त्याचा निर्णय देतात, स्वतःच लावतात आणि स्वतः मग एक पुस्तक लिहितात, जस्टिस फॉर जजेस. हे सगळं केबिलवान आहे हो. त्यांना की व्हावी तसं आहे. त्यांना राज्यसभेची सीट काय मिळते, सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर असं वाक्य पब्लिक मध्ये बोलतात की जर अन्याय झाला तर मी न्यायालयात जाऊ इच्छित नाही, कारण न्यायालयात न्याय मिळत नाही. याचाच अर्थ असा आहे की न्याय व्यवस्था सुद्धा एक्झिक्युटिव्हच्या दडपणाखाली आलेली आहे. आणि या अमेरिकन हार्वर्ड विद्यापीठाच्या राजकीय संशोधकांनी केलेल्या सिद्धांतानुसार त्या ठिकाणी हा प्रकार जनतेच्या निदर्शनास यायला लागला. हे 2 महत्वाचे सिद्धांत लक्षात यायला लागले. त्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य यांच्यातले जे संबंध आहेत ते संबंध नैतिक पातळीवर पाळले गेले नाहीत तर निश्चितपणे तो संवैधानिक लोकशाहीला मोठा धोका ठरणार आहे. आणि तसं जर बघितलं, ठरणार आहे, होणार आहे, करणार आहे, हे सगळे वांझोटे वाक्प्रचार आहेत, शब्द आहेत. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हे झालेलं आहे का? हो, झालेलं आहे. तुम्हाला ते पटेल की हे झालेलं आहे, रोज होत आहे. तरीही आपण जागरूक नाही. या प्रश्नकर्त्याच्या अनुषंगाने आज एवढा संदेश हे सेशन संपण्यापूर्वी देऊ इच्छितो की आपण अमेरिकन लोकांप्रमाणे पुरेसे जागरूक नाही. अमेरिकेमध्ये ट्रम्प साहेबांचं सरकार जाणं आणि तिथे सत्ता बदल, सत्तांतर घडवून आणणं
हा खरा लोकशाहीला वाचवण्याचा प्रकार आहे. ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांना ते चटके सोसावे लागले, तेव्हा लोकांनी असं म्हटलं होतं की खरी क्रांती आणि उत्क्रांती जगभरातल्या लोकांनी शिकावी ते भारताकडून. रक्ताचा थेंब न सांडू देता त्यांनी लादली गेलेली हुकुमशाही आपल्या बॅलेट मधून, नॉट फ्रॉम बॅरल ऑफ गन्स बट फ्रॉम बॅलेट, परतवून लावली. ही वाखाणणे एकेकाळी भारतीय जनतेची होत होती, त्याची आठवण मला करून द्यावीशी वाटते. त्या दृष्टीनं राज्य आणि केंद्र यातील संबंध अबाधित राहणं, नीतिमत्तेच्या पातळीवर, नैतिकतेच्या जोरावर, जनकल्याणार्थ या संविधानिक प्रघाताचा, संविधानी अवधानपूर्वक जे संविधानाने लिहिलेलं आहे, संविधानात दिलेलं आहे, त्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश तुम्ही सशक्त किती होता किंवा तुमचा पक्ष किती प्रबल होतो, तुम्ही किती पैशातल्याचे व्यवहार करतात त्यासाठी नाहीये. ह्या संविधानामधले प्रकरण 11 मधले, भाग 11 मधले जे अनुच्छेद आहे केंद्र आणि राज्य यांच्या संबंधात दिलेले, त्या अनुच्छेदांचा एकमात्र उद्देश आहे भारतात संविधानिक लोकशाही जिवंत राहणे, टिकणे, वृद्धिंगत होणे आणि तिचं विकसित स्वरूप प्राप्त होणे. आपण विकास म्हणतो, पण विचार मळगटलेपणाचे असतील, विचारांच्या आत काहीतरी दडवून ठेवलेल्या विचाराच्या माध्यमातून आपण पुढे जाणार असू, तर ते संविधान वृद्धिंगत आपण करत नाही, संविधान आपण अधोगत करत आहोत. म्हणून ही अधोगती थांबण्यासाठी आपल्याला चाणाक्षपणे, आपल्याला म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, चाणाक्षपणे सर्व गोष्टीचा विचार करून त्याकडे अगदी डोळसपणे बघण्याची नितांत गरज आहे, असं प्रतिपादन मला यावेळी करावं लागतं. त्या प्रश्नकर्त्याचं पुनश्च एकदा कौतुक. त्याच्या अनुषंगाने आज एवढं बोलण्यात आलं. उद्या आपण संसदेने केलेले कायदे आणि राज्यांनी विधिमंडळांनी केलेले कायदे याच्यामध्ये जेव्हा विसंगती निर्माण होते, तेव्हा नेमकं काय करायचं, इथून सुरुवात करूया. म्हणजे योग्य वळणावर हा प्रश्न त्यांनी उच्चारला आणि आजचं दिलेलं उत्तर आणि त्या दृष्टीनं डॅनियल जिब्लाट आणि स्टीवन लेविट्स्की यांच्या पुस्तकाचा संबंध, हाऊ डेमोक्रेसी डाय, एडमंड बर्गचं महत्कार्य, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याकडेही असे एडमंड बर्ग भरपूर असतील, डॅनियल जिब्लॅट भरपूर असतील, स्टीवन लेविट्स्की भरपूर असतील, पण सध्या लादल्या गेलेल्या युनिव्हर्सिटीच्या बिलामध्ये जे काही नवीन पोझिशन आलेली आहे, कधी प्रश्न आला तर आपण त्याच्यावरही भाष्य करू इच्छितो की असे लोक विद्यापीठांमध्ये राहतील का, असे प्रकार मीडियामध्ये ठेवल्या जातील का, आणि जरी बोलत असले तरी त्यांचं कोणी ऐकणार आहे का, हे सगळे प्रश्न उराशी बाळगून मी या ठिकाणी आजचं पुष्प संपवण्याची अनुमती घेतो आणि उद्या परत आपण याच संविधान पारायणाचं 141वे पुष्प गुंफण्यासाठी एकत्र येऊ. तोपर्यंत धन्यवाद.